नमस्कार मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर के. कस्तुरीरंगन. NEP 2020 चे उद्दिष्ट काय आहेत? तर विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्यास मदत करणे, उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा करणे आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे, शालेय शिक्षणामध्ये सुधारणा करणे आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे, शिक्षण व्यवस्थेतील असमानता दूर करणे आणि सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करून देणे. पाच प्लस 3+3+4 प्रणाली नक्की काय? तर शालेय शिक्षण 5 वर्षाच्या प्रारंभिक टप्प्यापासून सुरू होते. त्यानंतर 3 वर्षाचा तयारी टप्पा, पुन्हा 3 वर्षाचा मध्यम टप्पा आणि 4 वर्षाचा माध्यमिक टप्पा असतो. उच्च शिक्षणात वाढ. 2035 पर्यंत उच्च शिक्षणामध्ये एकूण 50% विद्यार्थी नोंदणीचे लक्ष्य आहे, जे 3.5 कोटी नवीन जागा वाढवेल. प्रवेश, समानता, गुणवत्ता. हे धोरण प्रवेश, समानता, गुणवत्ता, परवडणारी क्षमता आणि जबाबदारी यावर आधारित आहे. शिक्षकांचे महत्त्व. शिक्षक समाजातील आदरणीय सदस्य म्हणून ओळखले जातील आणि त्यांच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले जाईल. मित्रांनो, आता आपण काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे थोडक्यात पाहणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी केव्हा देण्यात आली? 29 जुलै 2020 रोजी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणत्या वर्गात व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याची तरतूद आहे? तर वर्ग 6वी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये 10+2 स्वरूप काढून कोणती प्रणाली लागू केली गेली आहे? तर 5+3+3+4 ही प्रणाली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणत्या शैक्षणिक संस्थेला उच्च शिक्षण पतपुरवठा करण्याची तरतूद आहे? तर पत शैक्षणिक बँक यांना. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत महाविद्यालयांना टप्प्याटप्प्याने स्वायत्त करण्यास किती वेळ लागतो? तर त्याचं उत्तर आहे 15 वर्ष. देशातील GDPचा किती टक्के खर्च राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती करण्याचा अंदाज आहे? तर उत्तर आहे 6%. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार संशोधनासाठी कोणती संस्था स्थापन करायची आहे? तर नॅशनल रिसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन करायची आहे. पहिले शैक्षणिक धोरण कोणाच्या काळात मंजूर झाले होते? तर इंदिरा गांधी सरकार 1968 या काळात. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवीन नाव काय आहे? तर शिक्षण मंत्रालय असे नवीन नाव आहे. स्वतंत्र भारतानंतर हे कितवे शैक्षणिक धोरण आहे? तर ते आहेत 3रे. पहिले 1968 साली, दुसरे 1986 साली. सहावीच्या वर्गामध्ये व्यावसायिक पाठ्यक्रम अंतर्गत काय शिकवले जाईल? तर व्यावसायिक कारागिरांचा नमुना, जसे की सुतारकाम, इलेक्ट्रिक वर्क, मेटल वर्क, बागकाम, कुंभारकाम.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर या मंत्रालयाचे नाव काय होते? तर शिक्षण मंत्रालय. 1985 साली मनुष्यबळ विकास मंत्रालय असे नाव करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 5वी इयत्तेपर्यंत शालेय शिक्षण भाषेचे माध्यम काय असेल? तर मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा हे माध्यम असेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणत्या वर्षापासून प्रत्येक मुलाचे शिक्षण सुनिश्चित करण्याची चर्चा आहे? तर 2030 या वर्षापासून. संस्कृत व भारतीय भाषांसाठी कोणती संस्था स्थापन केली जाईल? तर IITI म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भात ही संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. मित्रांनो सर्वांनी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओची लिंक सर्व ग्रुपला शेअर करा. धन्यवाद.